कारण लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी आज कर्नाटकात आहेत आणि निवडणूक आयोगाविरोधात ते त्या ठिकाणी निषेध मोर्चाही काढणार आहे। कर्नाटकमध्ये मतचोरीचा आरोप जो आहे तो राहुल गांधी यांनी केलेला आहे। राहुल गांधींचे निवडणूक आयोगावरती गंभीर स्वरूपाचे आरोप बघायला मिळालेले आहेत। या पार्श्वभूमीवरतीच आता राहुल गांधी मोर्चा काढतील। एकंदरीत आपण जर बघितलं तर निवडणूक आयोगाविरोधात आता राहुल गांधी यांचे काही महत्त्वाचे विधान जे आहे ती समोर आलेली आहे। मात्र या ठिकाणी आता निवडणूक आयोगाच्या विरोधात थेट मोर्चा ते काढणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर कर्नाटकातली दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात आहे। तर राहुल गांधी यांच्या आरोपांवरती प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलेले आहे। बघूयात प्रकाश आंबेडकर काय म्हणतात। राहुल गांधी, काल तुमची पत्रकार परिषद पाहिली, तुम्ही चांगलं काम केलं, पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर 76 लाख गुढ मतांच्या विचित्र प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी काँग्रेस आणि वंचित एकत्र काम करण्याचं निमंत्रण स्वीकारलं असतं तर निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता खूप आधी उघडकीस आली असती। भविष्यातील कोणत्याही निवडणुकीमध्ये असं घडण्याची शक्यता नव्हती, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। मला आशा होती तुम्ही किमान वंचितचे मुंबई अध्यक्ष अहिरेंनी आयोगाविरुद्ध दाखल केलेल्या रीट याचिकेमध्ये आपण पक्षकार व्हाल, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं। एकंदरीत त्यांनी ही जी साध आहे ती या ठिकाणी घातली असल्याचं पाहायला मिळतंय राहुल गांधींना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।